आज मी थोडी नाराजच आहे. लक्ष्मीपूजन असलं तरी ऑफिसला जावं लागतं आहे. दिवाळीची अजिबात सुट्टी नव्हती आणि ऑफिसमध्ये ना असं काहीतरी प्रिमायसेस होतं आणि बघते तर काय लिफ्टमध्ये मी फक्त एकटीच होती. अजिबात कोणी फिरकत नव्हतं. असो ऑफिसनंतर ना घरी येऊन बघते तर भरपूर असा पाऊस पडला होता आणि माझं प्रचंड डोकं दुखत होतं, कारण सरांनी आम्हाला 3 वाजता सोडलं होतं आणि 3 वाजता एवढी भयंकर गरमी, एवढं ऊन होतं की त्यामुळे माझं डोकं दुखलं आणि त्यामुळे आल्यावरती पटकन 1 तास आराम केला. त्यानंतर उठली, थोडी रांगोळी वगैरे काढली, थोडा फराळ करून घेतला, कारण मला माहिती मी लक्ष्मीपूजन करणार नव्हती. जे काही करणार होता तो फक्त दीपक करणार होता. त्यामुळे पहिलं फराळ पोटपूजा करून घेतली होती. त्यानंतर मी इन्स्ट्रक्शन देत होती दीपकला की असं असं लक्ष्मीपूजन करायची आहे. त्याने लक्ष्मीची पावलं स्थापना केली. घरामध्ये मस्त अशी पूजा झाली. घरचं वातावरण असं वेगळंच होतं. मी काही साडी वगैरे घातली नव्हती, कारण माझी अचानक पटकन त्याच दिवशी तब्येत बिघडली. म्हटली चला दीपक जाणार आहे त्याच्या ड्युटीला, मी आणि माझा आयश मस्त खाऊ पिऊ, थोडं मज्जा करू आणि त्याच्यानंतर मस्त झोपी जाऊ. हा बका बोका आमचा ना प्रसादासाठी एवढा हट्ट करतोय की काय तुम्हाला सांगू, पूर्ण हातपाय मारून घेतोय, तरी पण तो अजिबात ऐकायला तयार नव्हता. त्याला म्हटले खा रे, काही प्रॉब्लेम नाही. डोकं दुखत असताना सुद्धा मी अशी रांगोळी काढली, जे की मी रांगोळी काढण्यात खूप एक्सपर्ट आहे. असो त्यानंतर मस्त फुलबाजे, चक्री सगळं आम्ही मस्त एन्जॉय केलं. मी सुद्धा माझं थोडंफार फोटोशूट करून घेतलं, कारण की म्हटली दिवाळी आहे, असं झोपून चालणार नाही, आराम करून चालणार नाही. सांजपारीची वेळ होती, म्हटली घरामध्ये पॉझिटिव्हिटी यावी म्हणून मग थोडंसं इथे ना मस्त फुलबाजे, चक्री आणि असं मी करून घेतलं होतं. सो असा होता आमचा लक्ष्मीपूजनाचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा आणि फॉलो करा. चलो बाय.